सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत खळबळजनक गौप्यस्फोट। सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 50 लाख आणि नोकरीचा आमिष दिल्याचा आरोप। महायुतीमध्ये दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार असतील, मिटकरींचं वक्तव्य। तर धस यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमकी येत असल्याचा मिटकरींचा आरोप। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळत असल्याचा अंजली दमानियांचा आरोप। दिवसाला 700 ते 800 फोन कॉल्स येत असल्याचं दमानियांचं वक्तव्य। अंजली दमानियांना सुरक्षा देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी। आपली सुरक्षा काढून घेतली तरी चालेल, पण दमानियांना सुरक्षा द्या, सुळेंचं वक्तव्य। अंजली दमानियांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा दमानियांना सल्ला। मुंडे कुटुंबियांवरती आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कमलाकर राऊतवरती अदखलपात्र गुन्हा दाखल। कमलाकर राऊत यांना सोशल मीडियावरती मुंडे कुटुंबियांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। बीडमधील केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली। पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे सध्या केज पोलीस ठाण्याचा प्रभारी चार्ज। मतं दिली म्हणजे मालक झाला नाही तर सालगडी केलंय का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल। पैसे घेतल्याशिवाय गाडीत डिझेलही भरू नका, अजित पवारांची फटकेबाजी। राज्यातले सगळे भिकारी शिर्डीत गोळा झाले। माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान। शिर्डीच्या प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करा, 25 रुपये घेऊन जेवण द्या, सुजय विखेंचं वक्तव्य। लोकांना उपाशी ठेवायचं का हे सुजय विखेंनी ठरवावं, त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं। सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। शिर्डीतला प्रसाद तासनतास रांगेत उभं राहून भक्तिभावानं ग्रहण केला जातो, मात्र भक्तांनाच भिकारी म्हणणं हा उन्मत्तपणा बरा नव्हे। शिर्डी प्रकरणावरून सुषमा अंधारेंची टीका। भाविकांना मोफत प्रसाद वाटप करू नये, याउलट भिकारी असं संबोधन करणं दुर्दैवी। शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याकडून सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध। शिर्डीमध्ये भिकाऱ्यांचा प्रश्न गंभीर, त्या अनुषंगानं सुजय विखेंनी वक्तव्य केलं, मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाहीये, सुजय विखे वक्तव्यावर ठाम। मोफत जेवणामुळे शिर्डीमध्ये अपराधी लोकांची गर्दी वाढली, विखेंचं वक्तव्य। आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली, गायकवाडांनी मतदारांना शिव्यांची लाखोली वाहिली। बुलढाण्यामध्ये मतदारांकडून सत्कार स्वीकारून कमी मताधिक्याचं शल्य बोलवून दाखवताना गायकवाड यांची जीभ घसरली। मंत्री संजय शिरसाट आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। नाशिक शहरासह ते येवला, मनमाड आणि दिंडोरीतही जाणार। मनमाडमध्ये किशोर दराडेंची भेट घेणार। पालघरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। यावेळी एकनाथ शिंदे, नरेश म्हस्के उपस्थित। तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराला पुन्हा झळाळी येणार। पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू। पुरातत्व विभागाची टीम आज तुळजापूरमध्ये येणार। नाशिकच्या सुंदरनारायण मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम अजूनही रखडलेलंच, प्रतीक्षेची 8 वर्ष पूर्ण, अजून किती वाट पाहायची? मंदिर ट्रस्टकडून फलकावर मजकूर लिहित सवाल उपस्थित। नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबाची यात्रा, यात्रेला भाविकांची तुफान गर्दी, तमाशा पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी। केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेतून अकोला शहराला लवकरच 50 नव्या ई-बस मिळणार। यातील 42 बस वातानुकूलित। या उन्हाळ्यापर्यंत या बस अकोलेकरांच्या सेवेमध्ये दाखल होण्याची शक्यता। येत्या 3 दिवसात राज्यामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। उत्तरेकडील अतिशीत वारे राज्यामध्ये येत असल्यानं राज्यामध्ये हुडहुडी भरवणारी थंडी जाणवणार। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर कांदा उत्पादकांची नाराजी। कांदा निर्यात मूल्य हटवण्याबाबत कृषी मंत्री घोषणा करतील, कांदा उत्पादकांना अपेक्षा होती। अलिबागच्या शहापूर धैरण खारेपाटच्या शेतकऱ्यांचा न्याय हक्कासाठी एल्गार। औद्योगिकीकरणाच्या नावावरून जमिनी विकत घेतल्या जात असून एकही प्रकल्प आजवर उभारला नसल्यानं शेतकरी आक्रमक। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सततच्या बदलत्या वातावरणाचा फळबागांना फटका। संत्री पिकावर काजळी रोगाच्या प्रादुर्भावामुळे 60 ते 70% उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर शहरातील चेलीपुरा भागातील महावीर घरसंसार या 3 मजली मॉलला आग। मॉलमधील लाखो रुपयांच्या वस्तूंची राख रांगोळी।
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी. जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाळधी गावाजवळ भरधाव जाणाऱ्या पामतेलाचा टँकर अचानक उलटल्यानं अपघात. या अपघातामध्ये चालक थोडक्यात बचावला. अकोल्याच्या अशोक वाटिका चौकात 3 वाहनांचा विचित्र अपघात. कंटेनर, कार आणि दुचाकी एकमेकांवर आदळल्या. अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महिलेची आत्महत्या, कारण अस्पष्ट. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.